देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे दिग्गज आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांना संधी मिळाली आहे। पश्चिम विदर्भात शिवसेनेसाठी ज्या तरुणांनी प्रचंड काम केलं त्यातले एक महत्त्वाचे नाव म्हणजे संजय राठोड असून त्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजय राठोड यांनी शिवशक्ती संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला। बाळासाहेबांचे नेतृत्व आणि संघटनेचा आवका यामुळे ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून निवडून गेले। दारोहा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची भक्कम संघटनात्मक बांधणी संजय राठोड यांनी केली। त्यांची लक्षवेधी आंदोलने पाहूया। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना अत्यंत आक्रमक आणि बेधडक शिवसैनिक अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती। यवतमाळमधील जवाहरलाल दर्डा विमानतळाला संत गाडगेबाबा विमानतळ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं। या आंदोलनाने राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं। बघता बघता संजय राठोड यांनी यवतमाळच्या राजकारणात स्वतःचा असा दबदबा निर्माण करून घेतला। एकेकाळी यवतमाळ जिल्ह्यावर माणिकराव ठाकरे यांचे वर्चस्व होते, पण माणिकरावांच्या वर्चस्वाला संजय राठोड यांनी थेट शिंगावर घेतलं। छोट्या छोट्या ग्रामपंचायतीवर देखील काँग्रेसची सत्ता होती, पण बघता बघता संजय राठोड यांनी या विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला। 2004 साली तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले। बंजारा समाजात लोकप्रिय नाव म्हणून ओळख। संजय राठोड ज्या दिग्रस मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघात बंजारा, कुणबी या समाजाचे वर्चस्व आहे। बंजारा समाजाची मते या मतदारसंघात नेहमीच निर्णायक राहिलेली आहेत। राठोड यांनी ही मते शिवसेनेच्या बाजूने फिरवली। ग्रामीण भागात शिवसेनेचे जबरदस्त संघटन उभे करणारा यवतमाळमधील नेता म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहिले जाते। आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले सामाजिक काम प्रचंड मोठे आहेत। जगविख्यात नेत्रचिकित्सक तात्या लहाने यांच्याकडून त्यांनी आपल्या मतदारसंघात नेत्रचिकित्सा शिबिर घेतलं आणि हजारो लोकांच्या डोळ्यावर उपचार करून घेतलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील त्यांनी मोठमोठे आंदोलने केली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला। पोहरादेवी वस्तू संग्रहालय ठरला टर्निंग पॉइंट। संजय राठोड यांच्या मदतीने वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे बंजारा विरासत वस्तू संग्रहालय साकारण्यात आला आहे। दिग्रस येथे तब्बल 15 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। दारोहा शहर हा संजय राठोड यांचा बालेकिल्ला आहे। या शहरात पाणी पुरवठा योजना संजय राठोड यांच्या अथक परिश्रमामुळे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आला आहे। त्यामुळे शहरवासियांना स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी नेर, दारवा आणि दिग्रस या 3 तालुक्यात गारमेंट क्लस्टर सुरू केल्या। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा 28,000 मतांनी पराभव केला आणि अखेर काल त्यांना या सर्व कामाची पावती मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे। त्यामुळे आता बंजारा समाज महायुतीच्या सरकारवर प्रसन्न खुश झाल्याचं दिसत आहे। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।